सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. तन्शा अँड तशबी 11 टीमची. सिद्धेश सुदर्शन पाटील, सिद्धेश गोंधळी, सिद्धेश मडवी, सिद्धेश मडवी आणि सुदर्शन पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. मागच्या सामन्यामध्ये सिद्धेश मडवीनं अतिशय धुवाधार अशी फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा सलामीला आलाय तो. यावेळी संघ वेगळा आहे. जीवांश 11 या संघासमोर त्यांचा सामना आहे. तर सलामीचं पहिले षटक घेऊन गोलंदाज चंदन, संघाचा संगणक आहे. चंदन मडवी अपोजिट टीमचा सिद्धेश मडवी हा सुद्धा संघाचा संगणक आहे. संगणक टू संगणक असा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन खेळाडूंमध्ये उळवे प्रीमियर लीग चं हे दैदिप्यमान असं आयोजन आहे. अनेक मान्यवरांची मानदेळी सुद्धा या स्पर्धेला लाभली की ज्यांचं सहकार्य लाभलं. पहिला चेंडू चंदनचा आडव्याटने खेळायचा प्रयत्न फलंदाज सिद्धेश मडवीने केला. प्रॉपर टायमिंग झाला नाही. लॉंग च्या रिझर्व मध्ये हा चेंडू गेला. एक धाव मिळाली. एका धाव संख्येनं आपलं आणि संघाचं खातं ओपन केलं. सिद्धेश मडवी या खेळाडूनं स्ट्राईक झाला. रोटेट सलामीचा दुसरा फलंदाज सुदर्शन पाटील हा मात्र यावेळी स्ट्राईकला आलाय. थोडं स्पीडअप करायचं सामन्यामध्ये. हा चेंडू अतिशय सुरेख पाहायला मिळाला आणि कृपया सर्व खेळाडूंना, आयोजकांना, पाहुण्यांना विनंती आहे, चिकन हा फक्त जेवणासाठी असेल तर कोणीही चाकण्यासाठी घेऊन जाऊ नका. शेंगा आहे चाकण्यासाठी, मजा करा, मौज मस्ती करा, पण चिकन हा जेवणासाठी आणलाय तरी सर्वांना विनंती आहे आपण चाकण्याला कोणीही घेऊन जाऊ नका. एक धाव या चेंडूवर आली. एका धाव संख्येने संघ पोहोचतोय. बिनबाद 2 वर. बिनबाद 2. शेवटला आपण दशरथ पाटील यांचं एक वाक्य ऐकलंय, 50 किलो मटन शेवटला जेवायला गेलो तर फक्त राहिली बटाटी. तशी परिस्थिती नको. हा चेंडू मात्र अतिशय कलात्मक पाहायला मिळाला. स्टेट देवच्या डोक्यावरनं 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार.
अशा रीतीने पहिला षटक संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या पाहायला मिळते ती बिनबाद 10. बिनबाद 10 अशी सुरेख धावसंख्या धावपटावर पाहायला मिळाली तशबी 11 या टीमची. अतिशय छोटा पोरगा मेहनत करते या वयामध्ये सुद्धा, कौतुक करायला पाहिजे. नवीन गोलंदाज रोहन मडवी. रोहन मडवी हा नवीन गोलंदाज आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन P2चं हे षटक. हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला. चंदन कडूच्या हातामध्ये हा चेंडू गेला आणि पहिला ब्रेक थ्रू, पहिली सफलता यावेळी खेळाडू रोहन मडवीनं मिळवून दिले. सुदर्शन पाटील होणार बॅक टू पॅव्हिलियन. बाद झालाय. नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर संकेत भोईर हा खेळाडू येतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघामध्ये अतिशय तुंबळ युद्ध या दोन संघादरम्यान पाहायला मिळालंय. उल्वेगाव प्रीमियर लीग 2025 हे पर्व आयोजकांची अथक मेहनत या स्पर्धेला लाभली आणि याच्या अथक मेहनतीनं ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण एन्जॉय करताय. घर बसल्या अनेक स्पर्धा या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. लाईव्ह प्रेक्षकच्या माध्यमातून रौनक तांडेल करावे यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं आहे आणि घर बसल्या अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्या सर्व मंडळींचं मनपूर्वक आपण या निमित्तानं करतोय स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेत भोईर. हा चेंडू पहिला शपल झाला. चेंडू फिरकावलाय फाईन लेगच्या रिझर्व्ह मध्ये, थोडासा पंबळ झाला क्षेत्रक्ष. चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. चार संख्येनं संघाच्या धावसंख्येमध्ये झाली वाढ. धावसंख्या धावपटलावर पाहायला मिळतोय 14. आता मात्र हा चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावरती 14 वर. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज रोहन मडवी. आतापर्यंत 3 चेंडू फेकतोय, 4 धावा खर्च करतोय आणि हा एक विकेट आणि हा पुढचा चेंडू फेकलाय मिड विकेटच्या रिझर्व्ह मध्ये. हा चेंडू गेला, एकच धाव मिळेल. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 1-15 वर. स्ट्राईक झाला रोटेट. सलामीचा दुसरा फलंदाज सिद्धेश मडवी यावेळी स्ट्राईक घेतोय. सामना करेल रोहन मडवीच्या गोलंदाजीचा. धावसंख्या धावपटलावर 15. 1-15. हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. प्रयत्न करतोय मानव हा खेळाडू. त्या प्रयत्नाला मात्र यश आलं नाही. झेल सोडलाय इथं मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. कदाचित चेंडू व्यवस्थित हातामध्ये आला असता तर सिद्धेश मडवी धावबत झाला असता, पण तसं झालं नाही. 2 धावा या चेंडूवर मिळाल्या. 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 1-17 या आकड्यावर. 1-17 अशी धावसंख्या धावपटलावर. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा हा चेंडू त्याच दिशेमध्ये खेळतोय. पुन्हा एकदा मानव हा प्रयत्न करतोय, त्याच्यामध्येही झेड तो पकडत नाहीये. प्रयत्न चालू आहेत मात्र षटकार चौकार अजूनही मिळत नाही यावेळी. अठरा धावसंख्या धावपटलावर.
सज्ज होते गोलंदाज निलेश मडवी, नवीन आला गोलंदाज आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन. निलेश मडवीचा हा मोठा चेंडू, यावेळी क्षेत्ररक्षकानं मात्र चूक केलंय आणि मात्र जिथे एक धाव गेली असते तिथं मात्र चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. चार धावसंख्येनं संघ पोहोचतोय 22 वर. 22 धावा. पहिला चेंडू निलेशचा, सिद्धेशच्या बॅटमधनं हा चौकार. 4 धावा. 4 धावसंख्येनं संघ 22 वर पोहोचला. पुन्हा एकदा निलेशचा हा पुढचा चेंडू राईट हँड राऊंड विकेटने मारा करतोय. हाय चेंडू खऱ्या अर्थानं उंच डोला पाहायला मिळाला. सिद्धेशच्या बॅटमधून निघालाय आणखी एक दर्जेदार लाजवाब हा षटकार. खेळलाय. एक धावसंख्या, 2चा प्रयत्न केला नाही. खूप चांगली फलंदाजी सिद्धेशकडनं पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलते. ती वेळ बदलायची असेल तर मैदानाच्या आतमध्ये एक अतिशय संयमानं आणि आक्रमक खेळी करायला पाहिजे. ती खेळी आतापर्यंत सिद्धेश मडवी याच्याकडनं पाहायला मिळतोय. एका धावसंख्येवर संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या धावपटलावर 29. यावेळी मात्र दांडी गुल केली गोलंदाज निलेश मडवीनं, यानं मात्र संकेत भोरची दांडी गुल केली. आणखी एक सफलता आपल्या टीमला मिळवून दिली. पैसे जमा केले जातील पियाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निलेशचा राईट हँड आउट विकेटने मारा करतोय. एक अतिशय वेगवान असा गोलंदाज समोर असणारा फलंदाज महेंद्रसाठी.
हा चेंडू मात्र इथे विकेट मिळवू शकला नाही आणि बक्षीस तसंच राहिलं. चालले आमचे विशालजी मडवी आपला पुढचा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी चाललेत आणि कार्यक्रम झाल्यानंतर आपण या आपलं समालोचन आम्हाला ऐकायचं आहे. एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय 31 या आकड्यावर. धावा धावपटलावर. पुढचा चेंडू होता. या चेंडूवर सिद्धेश मडवीला फायदा घेता आला नाही. बॅटची एज फक्त लागली. चेंडू लॉंग ऑनच्या रिझनमध्ये सिली लॉंग ऑनच्या रिझनमध्ये हा चेंडू आडल राहिला. एक धाव मिळाली. एका धावसंख्येनं 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटल्यावर धावसंख्या पाहायला मिळते ते मात्र तंश तशवे 11 टीमच्या 2 बाद 32. ऐकूया पुन्हा डीजेला. नवीन गोलंदाज झालाय. पहिल्या चेंडू पाठवलाय सीमारेषा पार चौकार. संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःला भक्कम बनवा. त्या उक्तीप्रमाणे स्वतःला भक्कम बनवले सिद्धेश मडवीनं
लगातार 2 सामन्यामध्ये अतिशय लाजवाब खेळी. पुन्हा एकदा आणखी एक फटका पाहायला मिळतोय, मात्र यावेळी हा फटका बसलाय. चंदन कडूच्या हातमध्ये हा चेंडू गेलाय, चंदन मडवीच्या हातामध्ये, आणि आणखी एक सफलता. चार धावसंख्येनं 4 षटकं संपली. धावसंख्या धावपट्ट्यावर 48. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर धावसंख्या झाली ती 48 धावसंख्या. प्रति षटकामागे 12ची सरासरी राखली फलंदाजी करणाऱ्या तनशान तशबी 11 टीमनं. आता मात्र शेवटचं षटक हाणामारीचं स्वागवरचं षटक घेऊन येते गोलंदाज श्रवण. श्रवण घरात येतो शेवटचं षटक घेऊन. धावपट्ट्यावर धावसंख्या 48. सज्ज होतोय राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय हा गोलंदाज. 48 धावा धावपट्ट्यावर. शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा येतात ते पाहायचं आहे. हा फुलटा लो फुलटा चेंडू होता, प्रॉपर टायमिंग झाला नाही आहे. एक धाव मिळालं, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इकडं 2 मध्ये कन्व्हर्ट केलंय. 2 धावसंख्येनं स्पर्धा मध्ये आपण पाहताय तनशान तशबी 11 टीमच्या 50 धावा पूर्ण झाल्यात. 50 धावा धावपट्ट्यावर. शेवटचे 5 चेंडू या पहिल्या पूर्वार्धामधील. हा मात्र अतिशय जबरदस्त लाजवाब फटका पाहायला मिळाला. शॉर्ट इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट अशा प्रकारचा फटका. संख्येनं संघ पोहोचतोय 56 वर. 56 धावा धावपटलावर पाहायला मिळाले. शेवटचे 4 चेंडू पहिल्या पूर्वार्धामधील. हा चेंडू सुद्धा कार्पेटच्या ट्रॅव्हल केला रॉंग ऑफच्या रिझन मध्ये. अतिशय गोळीच्या वेगानं हा चेंडू गेला होता, पण क्षेत्ररक्षकानं अडवलाय. 2 धावा या चेंडूवर. 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 58 वर. 58 धावा धावपट्ट्यावर. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या 17 मधील पहिल्या इनिंग मधील. अशा प्रकारे सामोर जातो हा खेळाडू. आतापर्यंत चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला फलंदाज महेंद्र मडवी याच्याकडनं. हा शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट आर्म पूल यावेळी होईल का सक्सेसफुल, आणि झालाय. चेंडू येतील 6 धावा. धावसंख्येनं संघ पोहोचतोय 64 वर. हा पुन्हा एकदा लो पुलटा चेंडू होता, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं खेळलाय. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार.
धावांचा आव्हानचा पाठलाग होईल का ते पाहायचं. ऐकूया आपण रिवाल मात्र सरांना. पुढच्या सत्रामध्ये आणखी एक ओळेगावातील गोड आवाज. आयोजक सन्माननीय मिलिंद घरत यांना विनंती करतो की आपण व्यासपीठवाल्यांची कृपा करायची आहे. मिलिंद घरत यांना विनंती करतोय आपण या आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला जीवांश 11 टीमच्या सलामीवीरांना विनंती आहे की आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. बॅट्समन या जीवांश 11 टीमची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये या. 70 धावांचं आव्हान आहे. चला चला शांतता राख. चला आपण मॅच सुरू करूया. चला 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 लवकर चालू करा. हे बा सबस्टिट्यूट प्लेअर घेताना तर माझ्या मताप्रमाणे तो किपरच्या मागे ठेवा. माझ्या मताप्रमाणे तरी मला वाटतंय, कारण तुमचा प्लेअर जातोय तर तुमची चुकी आहे. हा मग काय घरी गेला मग तुम्हाला सबस्टिट्यूट प्लेअर किपरच्या मागेच ठेवावा लागतो. आपण असा नियम आहे म्हणजे कोणालाच काही वाईट वाटणार नाही. कारण एखादा चांगला खेळाडू घ्याल आणि तो चांगल्या फलंदाजाचा झेल टिपेल मग ते तुम्हाला संघालाच तो थोडासा धोकादायक होऊ शकतो. हा नियम सर्वांसाठी ठेवा जेणेकरून आपला कोणताही वाद होणार नाहीये. नियम म्हणजेच नियम. चला मॅचला करूया सुरुवात.
पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि तब्बल 69 धावा काढल्या गेल्यात. मागच्या मॅच मध्ये 75चं लक्ष, आता 70चं लक्ष आहे. तर सलामीचे गोलंदाज इथे मैदानावर आपण पाहतो. गोलंदाजी करत असताना महेंद्र मडवी आणि फलंदाजीसाठी मानव पाटील आणि चंदन मडवी. मॅच सुरू आहे जीवांश 11 विरुद्ध तंश तश्वी 11, म्हणजेच विनर वर्सेस विनर. मगाशी लुजर वर्सेस लुजर झाला, त्यामध्ये सामना कोण जिंकला नाही ना? हा, लुजर वर्सेस लुजर. आता खरं तर हा दुसरा सत्र विनर वर्सेस विनरचा आहे. चला, अभिजित यायचे टॉस साठी. तेच म्हटलं लुजर वर्सेस लुजरचा सामना कधी आहे. केलं जर शिस्तीने केला तर मॅच पण करू. हा आयोजकांचा इशारा. हा हा सर्व खेळाडू बघा, याची नोंद घ्या. पहिला बॉल फेकला गेला, इथे डॉट. विनर वर्सेस विनर असा हा मुकाबला. फुलटॉस बॉल मानवसाठी. हो, कॅच हातामध्ये होती, हातातून निसटली. ते मात्र एक धाव पलून काढली. अंपायरचा कोणताही इशारा येत नाही, म्हणजेच हा लिगल डिलिव्हरी आहे. आणि तिथे मात्र मिळाली एक सिंगल. संघाची धावसंख्या 1 न वाढली. इथे धावसंख्या धावफलकावर सुरुवात होताना 1. चलो दोस्तों, मैदान की तरफ यहाँ पे हल्का सा या डिफेंसिव स्ट्रोक खेलने का प्रयास किया है. एक सिंगल मिलेगी और बहुत ही अच्छी गेंदबाजी. शुरुआत तो बेहतरीन हो रही है यहाँ पे गेंदबाज महेंद्र मडवी की ओर से. बिल्कुल 3 से 4 कदमों का वो फैसला दूर करता है, तय करता है. और उस कदमों का इस्तेमाल करते हुए महेंद्र मडवी दुर्वाली छोर से गेंदबाजी के लिए तैयार. सामने बल्लेबाज बाहैत के बल्लेबाज मानव पाटिल. ये अच्छी गेंदबाजी. इनका नाम है महेंद्र मडवी का, जो प्लेइंग 11 में काबिलियत का खिलाड़ी है. और यहाँ पे बहुत ही अच्छी शुरुआत. देखा जाए तो केवल 2 रन आ चुके हैं इस पहले ओवर के बाद. देखा जाए तो पहले ओवर खेलता हुआ ही गेंदबाज फिर से मानव पाटिल. फुल टॉस गेंद फिर से यहाँ पे डिप कवर एरिया में. फील्डर वहां पे भागते हुए दौड़ते हुए गेंद के पीछे. 2 रन. 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 4 के ऊपर. हमारे दीपक जी बोराडे अंपायर की भूमिका में. दूसरे अंपायर कल के दिन इनको आप देखें, नीरज रणावत पैनल. महेंद्र मडवी का अगले गेंद. ये बिल्कुल पैरों के ऊपर, लेकिन यहां से बड़ी अपील की थी. और इसी के साथ लेग बाइज का इशारा. केवल 1 रन मिलेगी. 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 5 के ऊपर. बहुत ही धीमी शुरुआत. हाँ, कल के दिन बहुत अच्छे मुकाबले देखने को मिले, लेकिन कल के दिन कोई भी शोर शायरी नहीं हुई. लेकिन आज के दिन शुरुआत इससे देखो, थोड़ी शोर शायरी हो रही है. क्या नारियल फोड़ा नहीं है क्या? हाँ, चला लुजर वर्सेस लुजर टॉस साठी या. अमित, अभिजित कुठे आहे? अभिजित टॉस साठी यायचंय. त्याला समोरचा संघ नाही, किती उपस्थित आहे. वाट पाहतोय तुमची.
हा मग टॉस विन दिला जाईल बघा. फर्स्ट इनिंग संपलेली आहे तरी तुम्ही टॉस साठी आलेला नाहीये. ध्रुव यज्ञ 11 अभिजित गीतेश मडवी वाट पाहतोय कारण हा एक मॅच हारलेत दोघे ना, कारण कधी जिंकावा लागेल. आता जिंकण्यासाठी झगडावं लागणार आहे त्यामुळं जिंकू किंवा मरू. संकेत भोईर की पहली गेंद, क्या डांसिंग डाउन खेला है मानव और ये बेहतरीन डीप पॉइंट की एरिया तरफ 4 रनों के लिए छवा. पाहून जेवलात का? चिकनचा आस्वाद घेतलात का पाहुणं? कोण जेवायचं असेल त्यांनी जेवून घ्या. मानव के लिए गेंद था यहाँ पे, बिल्कुल विकेट के ऊपर गेंद थी, डायरेक्ट हिट किया, लेकिन ये बड़ी विकेट चंदन मडवी बिल्कुल सुरक्षित. चिक्की रन, इसे कहते चिक्की रन. 70 का टारगेट. श्रवण ने बेहतरीन बल्लेबाजी, 30 रन. चार ओवर में 48 रन थे केवल, लेकिन लास्ट ओवर इतना महंगा आया ना श्रवण घरत का, 21 रन आए और इसके साथ 70 का टारगेट सेट कर चुके हैं ये टीम तशवी 11. अभी जीवांश 11, आपको यहाँ पे बहुत बड़ा संघर्ष करना पड़ेगा. और ये बेहतरीन स्ट्रोक, वाइड लॉन्ग ऑफ की तरफ फ्लाई हुआ था, लेकिन एक हाथ से रोकने का प्रयास वहां पे कामयाब नहीं हुए और गेंद गया सर के ऊपर से फ्लाई करते हुए. 4 रनों के लिए चौवा. दस रन, बिल्कुल सॉरी, यहाँ पे 14 रन और ये गेंद डॉट. ओवर नंबर सेकेंड ओवर जारी है. 14 रन आ चुके हैं, करने हैं 70 रन. बिल्कुल हर ओवर के पीछे आपको 14 रन बनाने, लेकिन ये दूसरे ओवर में 14 रन आ चुके. गेंदबाज फिर से संकेत भोईर, दुर्वाली छोर से ये आगे आके खेलने का प्रयास किया है और यहाँ पे डीप एक्स्ट्रा ओवर की तरफ 2 खिलाड़ी गेंद के पीछे, लेकिन मिलेगी केवल 2 रन. चंदन मडवी एक ऑलराउंडर खिलाड़ी, 70 रनों का टारगेट है. यहाँ पे देखा जाए तो ये रनों का टारगेट अगर चेस करना है तो आपको बहुत बड़ी कड़ी मेहनत लेनी पड़ेगी. चलो हमारी बाइसिकल, अरे छोटे नन्हे बाइसिकल लेके आओ. ये हवा में केला लॉफ्ट किया है, गेंद के नीचे खिलाड़ी, बेहतरीन कैच भूषण के द्वारा. बेहतरीन भूषण कारकर ने लपका एक कैच और एक विकेट. ये अभी बल्लेबाज आ चुके और मिलिंद घरत हमारे आयोजक. हाँ मैच रुकाओ. हाँ बाइसिकल लेके आओ बच्चे, सायकल घेऊन ये. ए छोट्या सायकल घेऊन ये. ते सायकलला पेट्रोल नाही ना, कधी पण कोण पण घेऊन जातोय. हा सेरीज एवढी फिरवायची नाही सेरीज. छोट्या सायकल ठेव इकडे. सचिन पाटील, हा बघा कोणाला मिळेल ना बायसिकल सचिन पाटीलच्या मुलाला देऊन टाका. बाबू ऊन लागतोय, सायकल चालू नको आता जास्त. हा तुषार कोहली बघा 5000 मिलिंद घरात, आमचे लाडले आयोजक
यांच्या वतीनं तुषार 3 षटकार ठोकले तर तुला 5,000. तू पण आयोजक आहे पण समोर द्या 5,000. मानव ऑन स्ट्राइक. फिर से नए गेंदबाज आ चुके हैं. तीसरे गेंदबाज सिद्धेश मडवी जो कि ये कप्तान है इस टीम के, तंशवी 11 के, खुद कप्तान अभी गेंदबाजी के लिए बागडोर संभालते हुए. बहुत बड़ी जिम्मेदारी है उनके ऊपर, कंधे के ऊपर. अभी उनके सामने मानव, उनको तो प्यास लगी थी लेकिन पानी नहीं दिया गया मैदान के ऊपर. लेकिन वाइडिश काउ कॉर्नर की तरफ ये बेहतरीन स्ट्रोक लगाया था. 1 रन. मानव देखो आपने कैप नहीं पहना, पूरी तरह से बहुत धूप लगती होगी आपको, इसीलिए पानी की मांग की जा रही है मैदान के ऊपर. कैप पहनी चाहिए थी क्योंकि बाल भी नहीं ना सर के ऊपर. दक्ष 11 टॉस जीत चुका है. जो भी फैसला है ना अभी से आपके सामने अभी आएगा. आपको जीतना ही पड़ेगा, जिंकू किंवा मरो, ये लड़ाई है. तो चलो दोस्तों चलते मैदान के ऊपर. फिर से गेंदबाज कप्तान खुद सिद्धेश मडवी, उनके सामने अभी तुषार कोहली. और इस बल्लेबाजी के लिए इनाम लगाया हमारे मिलिंद गरत ने. अगर 3 सिक्सर लगाते हैं बैक टू बैक तो 5,000 का इनाम. ये सबसे ज्यादा इनाम है आज के दिन, पूरे 2 दिन में. ये पहला हिट लगाया है. ओहो, एलिमिनेशन कम रहा और इसी के साथ तुषार कोहली के बारी का अंत. भूषण खारकर जहां वहां फील्डर मौजूद था, बेहतरीन कैच लपकाया उसने. सराहना करनी पड़ेगी भूषण की. भूषण खारकर जो कि है बहुत अच्छे खासकर, और उन्होंने कैच लिया. एक बेहतरीन विकेट, एक बड़ी मछली जाल में पकड़ी गई. और ये अच्छे लेदर भी खेलते हैं. ये पूरी तरह से जानकारी हमको मिलती हुई प्रतीश पाटिल के द्वारा. एक लेदर का क्रिकेट और टेनिस क्रिकेट, ये जमीन आसमान का फर्क है लोग दोस्तों. लेकिन बेहतरीन खिलाड़ी है. ये क्या जो पकड़ा, और फिर से वहां भूषण, लेकिन अभी भूषण नहीं है. तुम्हारे सर के ऊपर से गई गेंद. 6 रनों के लिए सिक्सर. दोनों बल्लेबाज के लिए यहाँ पे सुनहरा मौका. और सनी के लिए एक छक्का लगाया है. दूसरा आएगा क्या? ओहो, यहाँ पे एलिमिनेशन कम. और ये बल्लेबाज रोहन बैक टू डग आउट.
धूप है। टोटल स्कोर 25 रन। अभी 12 गेंदों में 45 रन, ये बहुत अभी बड़ा आपके सामने टारगेट है। लेकिन मानव पाटिल ये लेफ्ट हैंडेड बल्लेबाज, उनको पानी चाहिए, वो कब से पानी मांग रहे हैं। उर्फ मानव पाटिल ने कल बहुत बड़ी प्रैक्टिस की थी। मैंने कहा था मानव तेरे को कल खेलना है तो जलवा दिखाना है, अभी जलवा दिखाने की ये टाइम आ गई है। आपको शेखावत कहते हैं क्या? हाँ, शेखावत की तरह आपको जलवा दिखाना पड़ेगा। हाँ, सर के ऊपर पानी डाला है क्योंकि बहुत गर्म हुई है। मैं बोला पहले ये बाल नहीं है सर के ऊपर, ये डायरेक्ट हिट होगा, डायरेक्ट ऊपर से कैप नहीं है। हमारे विलास जी मात्रे विल्लू, जिनका यहाँ पे शुभागमन, हाँ, छिंदपाड़ा गांव में रिकॉर्ड बना है, इतिहास बना है टेनिस क्रिकेट में। ये विलास ने 6 गेंद में 6 सिक्सर, ये बड़ा उनके साथ ये जीवन का है रिकॉर्ड। कितना? 6 बॉल में 7। अरे क्या बात है विलास मात्रे, ये आपका रिकॉर्ड कभी भी मिटेगा नहीं आपके क्रिकेट जीवन में। द लीजेंड प्लेयर ऑफ टेनिस क्रिकेट उलवागांव, बिल्कुल 6 गेंद में 7 सिक्सर लगाने का ये बेहतरीन रिकॉर्ड इनके पीछे है। और ये पूरी तरह से जानकारी देते हुए चिंचपाड़ा मैदान के ऊपर ये हमारे कृष्णा घरत वहाल, उनका भी मैं शुक्रगुजार हूँगा। बहुत प्यार जताते हैं हमारे कृष्णा घरत वहाल, जहां जहां वहाल टीम रहती है वहां पे वो मौजूद रहते हैं। लेकिन ये उनका एरिया स्वर्गीय रमन शेठ नगरी क्रीड़ांगन, वाइड की मांग की है थे मानव, वाइड नहीं मांगने का, यहाँ पे आपको जरूरत है सिक्सर की। हाँ, घुस के मारने का है, घुस के, क्योंकि जरूरत है बिल्कुल 45 रनों की। अभी 11 गेंदे, हाँ इससे ही ठोकना है और ठोक दिया आड़े बल्ले से वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ। ये आया क्रिस्टल ट्रॉफी का बेहतरीन सिक्सर। कचर ठाकूर, तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करते आयोजन कमिटीच्या वतीनं। बघा, हे आहे तुमचं खरं तर दानशूरता। पैसा सर्वांकडे आहे, परंतु धमक, दानक, हिम्मत या साऱ्या गोष्टी असाव्या लागतात। या साऱ्या मात्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय। चलो दोस्तों, चलते हैं मैदान के ऊपर। जरूरत है अभी कई गेंद, यानी कि 9 गेंदे और 38 रनों की जरूरत। हमारे प्रेक्षक लाइव इवेंट्स बेहतरीन यहाँ पे उनका भी काम है, देखा जाए तो बेहतरीन लाइव है। देखो प्रेक्षक लाइव, 9 गेंदे 38 रनों की जरूरत, 38। फुलर लेंथ की गेंद, फुल टॉस बॉल, यहाँ पे कोई भी फायदा नहीं उठा रहा है बल्लेबाज, 1 ही रन मिलेगी। ज्यादा से ज्यादा मानव पाटिल को स्ट्राइक देनी पड़ेगी और हवा की साथ है मानव तेरे लिए। घूस कर, खाली घूस कर मारने का है, फुटवर्क का इस्तेमाल करो, इस्तेमाल करना पड़ेगा फुटवर्क का। बॉल को बराबर बैट ऑफ द मिडल, बैट को मिडल करना पड़ेगा और गेंद को यहाँ पे सीमा रेखा के बाहर फेंकना पड़ेगा, तभी ये मैच बन सकता है, तभी ये मैच बनेगा, नहीं तो आप इस मैच से बाहर जाएंगे। चलो जल्दबाजी कीजिए, यहाँ पे गेंद रह चुके हैं केवल 8।
और 37 रनों की जरूरत। 8 गेंदे में 37, 2 छक्के लगाने पड़ेंगे इस आने वाले 2 गेंदों में। मानव पाटिल फिर से तैयार, गर्म हो चुके, ऊपर से गर्म, अंदर से भी गर्म होना पड़ेगा। ये फुल टॉस और ये वाइडिश लॉन्ग ऑफ की तरफ कैच लपका और मानव पाटिल के बारी का अंत। शिलवन टीम की नैया बीज भंवर में फंसी हुई है। कौन सा ऐसा जिगरबाज मांझा होगा जो इस नैया को उस पार तक लेके जाएगा। आने वाली 7 गेंदे और 37 रनों की जरूरत। 7 गेंदे 37 रन। ये गेंद लेग स्टंप को छोड़ते हुई अंपायर का यहाँ पे डिसीजन, इशारा वाइड का, अतिरिक्त रन। अभी 7 गेंदे और 36 37 रनों की 36 रनों की जरूरत। ये भी वाइड। क्या कर रहा है गेंदबाज सुदर्शन। बैक टू बैक 2 वाइड फेंक चुके। अभी 35 रनों की जरूरत। आने वाली 7 गेंदे। अगर ये 6 आता है ना, बल्लेबाज, नए बल्लेबाज सुयोग पाटिल, ओ अभी लाइन बदल गई और यहाँ पे सुयोग के बारी का अंत। कॉट बिहाइंड द विकेट और एक विकेट मैदान से चलता हुआ पैवेलियन की ओर। महत्व बताते हुए अजय मढ़वी आपको दरखास्त है कि आप यहाँ पे मंच पे आइए। आपका भी स्वागत यूपीएल में। 6:35 का लक्ष्य, लेकिन यहाँ पे इक्का दुक्का ये टुक टुक नहीं चलेगा। आपको मैच जीतना है ना, तो अयांश आपको बड़े बड़े हिट लगाने पड़ेंगे। अभी तंशवी 11 फिर से देखा जाए तो इस मैच में वापसी पूरी तरह से करते हुए 5 गेंदे 34। अंपायर आपको वार्न किया है, ज्यादा समय मत बर्बाद कीजिए। एक रन मिलेंगे, एक रन से ये 70 का टारगेट जो है ना वो पार नहीं कर सकते आप। अभी तक 33 रनों की जरूरत है। हाँ, जैसे ही मैच खत्म होगी ना, आप खाना खाने के लिए जाइए। हाँ, नहीं तो खाना खत्म हो जाएगा। ये देखो, ये आया बहुत देर के बाद चवा। प्रोसीजर बाकी है। तेजस, आपने खाना खाया क्या? जाओ खाना खाओ, क्योंकि अभी ये मैच में भी मजा नहीं है। 3 गेंदे और 30 रन। बहुत अच्छे संगीत आप बजाते हैं। कल से आपने बहुत बड़ा एंटरटेनमेंट किया, आपके भी सराहना करूंगा मैं। बिल्कुल यहाँ में मैच में कोई मजा नहीं है। ये बिल्कुल जैसे ये जिंदा लाश है, ऐसा है मैच है। मैच देखा जाए तो जिंदा लाश की तरह है। केवल
औपचारिकता शिल्लक या बाकी है इस मैच में। ये शॉर्ट पिच गेंद, ये भी विकेट चलता हुआ मैदान से बाहर।